खासदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडून जाण्याचा प्रयत्न करतात किंवा गेले असतील यांचा आम्ही जाहीर निषेध करतोय। तुम्ही बघितलं असेल की याच्यातले काही कसे खासदार आहेत का त्यांना निवडून आणण्यासाठी आमच्या शिवसैनिकांनी वर्गणी काढली होती आणि वर्गणी काढून ज्या टायमाला बीजेपी असेल मिंदे गट असेल या गटातील मातब्बर पैसेवाले लोक त्यांच्या विरोधात उभे असताना सुद्धा माझ्या शिवसैनिकांनी माझ्या निष्ठावंत शिवसैनिकांना भरघोस मताने निवडून दिलं होतं। यासाठीच निवडून दिलं होतं का खोके घेऊन पळून जाण्यासाठी? म्हणून आज पूर्ण या शिवसेनेच्या वतीने आज त्यांचा जाहीर पहिल्यांदा निषेध करतोय आणि पुढे भविष्यात निवडणूक अधिकाऱ्याला मी विनंती करतोय की पुढच्या येणाऱ्या निवडणुका ज्या असतील त्या निवडणुकीमध्ये एक कायदा निघाला पाहिजे की ज्या पक्षातून तुम्ही निवडणूक लढत आहात त्या पक्षातून एकदा तुम्ही निवडून आल्यानंतर जर तुम्हाला राजीनामा द्यायचा असेल किंवा तुम्हाला दुसऱ्या पक्षात जायचं असेल पक्षांतर करायचं असेल तर पहिल्यांदा तुम्ही त्या पक्षाचा राजीनामा दिला पाहिजे, त्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि पदाचा राजीनामा दिल्यानंतर ज्या पक्षाने तुम्हाला निवडून आणलेला आहे त्या जनतेने तुमच्यावर विश्वास ठेवून निवडून आणलेला आहे त्या जनतेचा विश्वासघात न करता पुन्हा एकदा तुम्ही त्या पदाचा राजीनामा देऊन पुन्हा मतदारांच्या समोर गेले पाहिजे, पुन्हा आमच्यासारख्या शिवसैनिकांच्या समोर गेले पाहिजे, मग तुमची जागा आम्ही तुम्हाला दाखवू। म्हणून आज तुम्हाला सांगतो या मीडियाच्या माध्यमातून सांगतोय जे 6 गद्दार या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंना सोडून गेल्यात तुम्ही पूर्वीचा जर इतिहास बघितला जेवढे या मातोश्रीला सोडून गेल्या जेवढे बाळासाहेबांची गद्दारी केलेली आहे जेवढ्या लोकांनी उद्धव साहेबांची गद्दारी केलेली आहे आज व्यवस्थित झोप लागत नाही। बघा त्यांची परिस्थिती काय फिरत असताना त्यांच्या चेहऱ्याकडे बघा। यांनाही नीती माफ करणार नाही कारण ज्या वेळेला या माझ्या निष्ठावंत शिवसैनिकांनी भरघोस मत देऊन तुम्हाला निवडून दिलं होतं या बीजेपीच्या विरोधात दिलं होतं या मिंदेच्या विरोधात दिलं होतं आणि पुन्हा तुम्ही त्याच उद्धव साहेबांची गद्दारी करून जर तुम्ही या शिवसेना सोडून जात असाल तर नीती तुम्हाला कधीच माफ करणार नाही। बरोबर आहे तुमचा अजून एकदा देऊ दे तरी सुद्धा शिवसेना ही खंबीर आहे कधीच संपणार नाही किंबहुना कधीच डगमगणार नाही। आम्ही पुन्हा नव्या जोमाने उठू। तुम्हाला माहिती असेल मधमाशी माहिती असेल तुम्हाला मानवाने किती मधमाशीचा पोळा काढण्याचा प्रयत्न केला किती मध चोरून नेण्याचा प्रयत्न केला तरी मधमाशी खचत नाही ती पुन्हा एकदा नवीन घरटे तयार करते नवीन मध तयार करते। शिवसेना पक्षही असाच आहे किती आमदार गेले किती खासदार गेले किती मंत्री गेले पुन्हा उभारी येईल पुन्हा नव्याने आम्ही ती शिवसेना जागरूक करू आणि पुन्हा या महाराष्ट्रावर आणि दिल्लीवर भगवा झेंडा फडकवू। अहो ते रंगाबिल्ला आहे तो काय त्यांची परिस्थिती त्यांची बॅकग्राऊंड तुम्ही बघून बघा तुम्ही काय परिस्थिती आहे त्यांची। आज तुम्ही समजावा या अशा करप्शन लोकांच्या हातामध्ये आणि गुन्हेगारी लोकांच्या हातामध्ये आपला भारत देश दिलेला आहे। काय परिस्थिती आहे 2014 साली मोदीजींनी काय सांगितलं होतं माहिती आहे तुम्हाला? मेरा क्या है मैं तो झोली लेके आया हूं झोली लेके जाऊंगा। आता परिस्थिती तीच आहे जर झोली घेऊन तो निघून गेला ना तर पूर्ण भारत देशाचा वाटोळा होणार आहे।